एका पुणेकर मित्रांनी छान टोमणा मारला. तुम्ही जेव्हा देश हा सोडून गेलात, 30 वर्षापूर्वी सोडून गेलात, त्याच्यामुळे या देशाविषयी आम्हाला तुमच्या कॉमेंट्स किंवा तिकडून बसून आम्हाला काही कॉमेंट्स मारू नका किंवा शिकवायला जाऊ नका. आणि खरं एका दृष्टीने गोष्ट खरी आहे, त्याचंही म्हणणं बरोबर होतं की 30 वर्षापूर्वी का देश सोडला, पण 30 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी विसरायला पण झाल्या की का सोडला. तर विचार करत होतो की 30 वर्षापूर्वी काय कारण झालं की हा देश सोडायचं, म्हणजे जास्त विचार करायचा लागलाच नाही. याची कारणं काय होती? तर एकतर मेकॅनिकलमध्ये इंजिनिअरिंग केलेलं होतं, काय मोठं वाटलं होतं की मग इंजिनिअरिंगची डिग्री घेतली वगैरे प्रायव्हेट कॉलेजमधनं, हे फारसं कर्तृत्व नव्हतं. पण तरीसुद्धा जॉब नव्हतेच, अर्थातच जॉब नव्हते. कारण मेकॅनिकलमध्ये त्यावेळी कुठलीही गोष्ट करायला गेली किंवा मेकॅनिकलमध्ये काय असते, क्रिएटिव्हिटी असते. तुम्हाला बिझनेस करावा असा वाटतो. भारतामध्ये त्यावेळी इकॉनॉमी नुकतीच ओपन झालेली होती. तर बिझनेस करायला गेल्यानंतर असं लक्षात आलं की कोंबडी आणि डाळ याच्या किमतीमध्ये फारच तफावत आहे. कोंबडी म्हणजे जे कामगार वर्ग आहे तो त्याची दर फारच कमी होते, पण जर का लोखंड घ्यायला गेलं तर लोखंड मात्र महाग होतं. तर कितीही कागदावरती उलटापालटा केलं तर आम्ही जेव्हा जपानमधून फाउंड्रीचे पार्ट्स विकत घेत होतो त्यावेळी तिथले लोक सांगत असत की तुम्ही हेच पार्ट आम्ही इथे जे बनवत आहोत हे भेळ नावाच्या कंपनीला विकतो. तर ती भेळ भारतातच कंपनी आहे, तर तुमच्याकडे हे बनवता येत नाहीत का? तर तेव्हा असं आमच्या लक्षात आलं की तुम्ही जर का हाच जर पार्ट जर का तुम्ही 17 रुपये किलो या भावात तुम्ही जर का पूर्ण तयार करून दिलात तर आपण तिथूनच डायरेक्ट भेळला शिफ्ट करू, त्यांना समजणारच नाही. आणि त्यामुळे आपलं सेविंग पण होईल त्याचं शिपिंग कॉस्टवरती. तर विचार चांगला होता, पण हे विचार करण्याची काही आपल्याकडे काही कपॅसिटीच नव्हती. कागदावरती गणितं जुळतच नव्हती. लेबर स्वस्त होतं जपानपेक्षा, पण लोखंडाचे दर एवढे महाग होते की ते जपानमधनं घेतलं काय तर स्वस्तच पडत होतं. आणि त्याच्यानंतर चायना नुकताच बाहेर येत होता, तेव्हा जपानलाही तेही दिसत होतं की चायनामधनं तर आणखीनच स्वस्त बनवून शक्य होते की जे त्यांना हवं होतं. की जिथे $17 रुपयामध्ये किलो जेव्हा त्यांना करायचं होतं ते चायनामध्ये वगैरे 5 आणि 6 रुपये किलोमध्ये मिळत होतं. तो भाग वेगळा. पण ती स्थिती होती त्या काळची. त्या स्थितीमध्ये भारतामध्ये म्हणजे मेकॅनिकलमध्ये काही करण्यात काही अर्थच नव्हता, म्हणजे इकॉनॉमिकलीच शक्य नव्हतं. त्यामुळे धंदे बंद पण पडत होते आणि त्याच्यानंतर 2-3 वर्षात पूर्णपणे सपाट पण झाले. त्यात आमचेही धंदे